विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने संदीप कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालय तहसील तसेच गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालय राहुरी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना आज राहुरी येथे निवेदन देण्यात आले आहे की शासनाने 5 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय परिपत्रक जाहीर करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 व 10 पेक्षा कमी पटसंस्था असलेल्या शाळेत B.Ed शैक्षणिक अर्हता असलेल्या बेरोजगार तरुणांची भरती करावी असे जाहीर केले आहे। या खासगी कंत्राटावर भारताचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। तसेच राहुरी तालुक्यातील 10 व 10 पटसंस्था पेक्षा कमी असलेल्या शाळेत खासगी कंत्राटी शिक्षणाची नेमणूक करू नये असे आम्ही लेखी निवेदनाद्वारे आज शासनाला कळवित आहोत। तसेच शासनाने B.Ed अर्हताधारक बेरोजगार तरुणांची कंत्राटी पद्धतीने शैक्षणिक भरती करत असेल तर नोव्हेंबर 2024 मध्ये होत असलेली TET परीक्षा रद्द करावी। तसेच महाराष्ट्रातील असंख्य बेरोजगार तरुणांनी B.Ed शैक्षणिक अर्हताधारक पात्रता पूर्ण केली आहे। त्यांच्या गुणपत्रकाच्या टक्केवारीनुसार व मुलाखतीच्या आधारे त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शैक्षिक म्हणून नियुक्ती करण्यात यावी व TET परीक्षा रद्द करावी व 10 व 10 पेक्षा कमी पतसंस्था असलेल्या शाळेत शासकीय शिक्षकच कर्मचारी असावा असे आम्ही आज या प्रमुख मागण्यांसह महाराष्ट्र सरकार यांना लेखी निवेदनाद्वारे कळवित आहोत। तसेच अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर शैक्षणिक वर्गाने दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी केलेल्या आंदोलनात जाहीर पाठिंबा देत आहोत। याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी, अन्यथा वर्तमान काळात आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत व 5 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन परिपत्रकाचा जाहीर निषेध करत आहोत। हे लेखी निवेदन देण्यासाठी विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार भिंगारे, संघटनेचे मार्गदर्शक शिरीष गायकवाड, मधुकर विधाटे, संदीप कोकाटे, स्वप्नील दिघे, मुसाकबाई शेख, आदित्य साळवे, शशिकांत विधाटे, गुलाब पवार, दिवा केदार, भास्कर केदार, भाऊराव पतवे, गोरख केदार आदी पालकांसह कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।